ओके. तर पहिल्यांदा आपण काय बघूया, तर पहिल्यांदा मी तुम्हाला थोडक्यात ह्याबद्दल एक्सप्लेन करतो आणि नंतर थोडासा भाग मी याचा घेणार आहे. ऑलरेडी मी 2 लेक्चर घेतलेले आहेत. ओके, डेमो लेक्चर. ओके. तर पहिल्यांदा आपण जे काय तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्याच्याबद्दल सांगतो. त्या सगळ्या स्टँडर्ड एकदम काय आहे सांगा, चांगल्या कॉम्पिटिशन आहेत, कॅम्प्स आहेत. ओके. तर याच्यामध्ये जर तुम्ही भाग घेतला तर तुम्हाला जे भारतातले टॅलेंटेड मुलं आहेत त्यांच्यावर राहण्याचा हे येतोच, म्हणजे काय ती संधी मिळते आणि अतिशय चांगले प्रोग्राम आहेत हे. ओके, हे सगळे अतिशय चांगले. तर एक बाय एक आपण काय करूया त्याच्याबद्दल आधी जाणून घेऊया, नंतर मी काय करतो चालू करतो. ओके. तर प्रिझम इंडिया हे काय सांगा, 9वी 10वी 11वी 12वी मुलांसाठी असतं. 45 दिवसाचं कॅम्प असतं. एक तर त्या IIT गुवाहाटी वगैरे म्हणजे IIT मध्ये होतं किंवा IISc म्हणजे भारतातलं एक नंबरचं काय सांगा युनिव्हर्सिटी आहे, बँगलोरला आहे तिथे. ओके. 45 संपूर्ण खर्च येऊन जाऊन तिथे राहणं जेवण सगळं तुम्हाला काय होतं तिथे, आणि हे जनरली तुमच्या सुटीच्या दिवसातच असतं, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. ओके. याला आपले एक मुलगी सिलेक्ट झालेली यंदाच आलेली. ओके. दुसरा जो आपला आहे तो आपण प्रॉमिस बद्दल बघूया. प्रॉमिस काय असतं सांगा, प्रॉमिस सुद्धा तसाच प्रोग्राम आहे, मॅथ्स रिलेटेड आहे आणि 45 दिवसाचं कॅम्प असतं. हे मी तुम्हाला बोललेलो प्रॉमिस इंडिया बद्दल बोललेलो. तसंच सेम सेम कन्सेप्ट काय असतो सांगा, प्रॉमिस युरोप असतो, प्रॉमिस इटालिया असतो. इथे सुद्धा सगळं तुम्हाला मोफत असतं. ओके. म्हणजे जर तुम्ही इंटरनॅशनल लेवलला ट्राय करणार असाल तर त्याच्यासाठी सुद्धा हे ऑप्शन आहेत आणि मॅथ्स रिलेटेड आहे. ओके. तर दुसरा एक प्रोग्राम आहे तो काय सांगा, नॅशनल मॅथमॅटिक्स टॅलेंट कॉन्टेस्ट. हे काय असतं सांगा, ऑल इंडिया लेवलवर परीक्षा घेतली जाते. ह्याचा पण स्तर काय असतो सांगा, बऱ्यापैकी वरचा असतो. ओके. MTRP हा भारतातली नंबर 1 जी इन्स्टिट्यूट आहे, कुठली, ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, याच्यातर्फे घेतला जातो. म्हणजे मॅथ्समध्ये जर तुम्हाला चांगलं हे करायचं असेल तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही भारतातली नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे. तिथे तुम्हाला मोफत शिकायला मिळतं. ओके. तर बहुतेक लोकांना माहीतच नसतं. आपल्या सिंधुदुर्गातले काही विद्यार्थी आता तिथे आता आहे. 2-3 वर्षापूर्वी एक मुलगी, सावंतवाडीची मुलगी पण तिथे गेलेली. ओके. आणि बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. IIT पेक्षा चांगले जॉब सुद्धा तिथून काय मिळू शकतात. आणि मेन म्हणजे काय असतं, संपूर्ण शिक्षण हे मोफत असतं तुमचं. तिथे मेसचा दर वगैरे बघितला तर 150 250 हॉस्टेलचा दर मंथली वगैरे. या व्यतिरिक्त तुम्हाला स्टायपेंड पण मिळतं. हे पण काय त्यांच्यातर्फे ही परीक्षा काय घेतली जाते, सगळं 5वी 6वी 7वी 8वी 9वी साठी काय घेतले जाते. याच्यामध्ये सिलेक्ट झाला तर तिथे जाण्याचं, कॅम्पमध्ये जाण्याचं तुम्हाला संधी मिळते. ओके. युरेका हे युविका हे इस्रोचा प्रोग्राम आहे. तो मॅथ्स रिलेटेड नाही आहे. तर जनरली काय होते सांगा, तुमचं परफॉर्मन्स 8वीतले मार्क्स किंवा तुम्ही स्पोर्टमध्ये भाग घेतला का, तुम्ही कॉम्पिटिशन सायन्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला का, याच्यावर आधारित काय होते सांगा. युविका हे 15 दिवसाचं रेसिडेन्शियल काम आहे, इस्रोतर्फे असतं. दरवर्षी आमचे विद्यार्थी जात असतात. ओके. यंदा तर आपले जवळजवळ नाही म्हटलं तरी 7 ते 8 विद्यार्थी तिथे गेलेले आहेत इस्रोमध्ये. ओके. आणि संपूर्ण खर्च तुमचा येणं जाणं सगळं राहणं जेवणं हे सगळं काय असतं सांगा, फ्रीमध्ये असतं. आणि लास्ट एक आपलं आहे ते काय सांगा, आयोक्यम. आयोक्यम हे IMO नावाची जी परीक्षा असते शाळेत घेतली जाते ती नाही. शाळेत प्रत्येकाच्या शाळेत सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे सेम नावाची परीक्षा घेतली जाते. तर ते मी नाही सांगत आहे. तर आयोक्यम ही परीक्षा 8वी 9वी 10वी 11वी 12वी सगळ्यांना पेपर एकच असतो, पण कट ऑफ काय असतं सांगा, वेगळं असतं. ही एक स्टँडर्ड काय सांगा परीक्षा आहे. ओके. अतिशय कठीण असते. त्याच्यामध्ये साधारण 30 क्वेश्चन असतात. त्याच्यातले जरी आपण 9वीत असताना 8 ते 10 क्वेश्चन सोडवले तरी सेकंड लेवलला आपण जाऊ शकतो आणि त्याची फीस पण काय असते, नॉमिनल असते. ओके. तुम्ही जर तिसऱ्या चौथ्या लेवलपर्यंत गेला ना तर जेई न देता तुम्ही एखाद्या IIT मध्ये जाऊ शकता, ISI मध्ये जाऊ शकता. त्यामुळे भारताचं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता जर तुमच्यात असेल तर संपूर्ण खर्च हा भारत सरकारतर्फे केला जातो. आणि महत्वाचं म्हणजे इथे जर आपण सिलेक्ट झालो तर युनिव्हर्सिटी म्हणजे MIT वगैरे ज्या नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे जगातली, USA मधली, तिथे पण तुम्हाला कुठलीही परीक्षा न देता काय होऊ शकते सांगा, डायरेक्टली ऍडमिशन मिळू शकतं स्कॉलरशिपवर. आणि तिथे खर्च आपला बघितला तर 2-3 कोटीपर्यंत असू शकतो, पण संपूर्ण खर्च तुमच्या गावाचा संघ माफ होतो. पण त्याच्यासाठी आपल्याला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. ओके. ह्या चांगल्या सगळ्या काय आहेत सांगा, ह्या सगळ्या स्टँडर्ड एक्झाम आहेत. दुसरी गोष्ट, आयोक्यमचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे बघा. त्याची जी परीक्षा आहे ना ती साधारण सप्टेंबर, साधारण नाही डेट त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. 8 सप्टेंबरला त्याची काय असणार सांगा, एक्झाम असणार आहे. ओके. आणि सेंटर रजिस्ट्रेशन आमचा प्रयत्न राहील, सिंधुदुर्गातले मॅक्झिमम लोक असतील तर सिंधुदुर्गात एखादं परीक्षा हे घ्यायचे, आमचं सेंटर घ्यायचा प्रयत्न आहे. ओके. बाकी तुम्ही ऑनलाईन पण भरवू शकता. ऑनलाईन भरलं तर तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादं सेंटर असतं.
जनरली ते नवोदय विद्यालयाला वगैरे देतात. ओके, तर तिथे तुम्ही काय होऊ शकता, तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादं नवोदय विद्यालय वगैरे असेल तर डेफिनेटली तिथे सेंटर असतं आणि त्याची फीज वगैरे असतील ना, ते मी केवी मध्ये असाल, केंद्रीय विद्यालयामध्ये, जवाहरलाल नेहरू विद्यामध्ये असाल तर कमी आहे. आणि जर तुम्ही बाकीच्यासाठी फीज असते, ती एक्झाम फी असते, ती नॉमिनल असते, 300 काय असते त्याची फी असते. त्यामुळे याचा पण तुम्ही विचार करायला हरकत नाही. जर तुम्ही मॅथ्समध्ये चांगले असाल तर डेफिनेटली काय करा, याचा तुम्ही विचार करा. ओके, 2 मिनिट, एक कोणाचा मेसेज आला. ओके, चालेल, चला. तर हे झालं थोडक्यात. याच्याबद्दल कोणाला काय विचारायचं विचारून घ्या 5 मिनिटात, तोपर्यंत त्याच्यानंतर मी चालू करतो. या परीक्षांबद्दल कोणाला काय विचारायचंय त्या लास्टला घेऊया आपण. हॅलो, माझा आवाज येतोय ना नक्की सगळ्यांना? हॅलो. हो सर, येतोय येतोय हो. येतोय. कोणाला काय विचारायचं याच्याबद्दल कोणाला काय विचारायचं तर विचारू शकता. या सगळ्या 9वीच्या पुढच्यासाठी आहे आणि युवी काय तो फक्त 9वीसाठी. म्हणजे जेव्हा तुमची परीक्षा वगैरे झालेली असतं ना, मार्चमध्ये त्याचं काय होणार सांगा, रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्पोर्ट्समध्ये भाग घ्या. तुमच्या शाळेमध्ये एनसीसी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये भाग, ते पण कन्सिडर केला जातं. सायन्स कॉम्पिटिशन असेल त्याच्यामध्ये भाग घ्या. एखादं IIT मुंबईद्वारे वेगवेगळी कॉम्पिटिशन असतात बघा, सध्या व्हर्च्युअल म्युझियम म्हणून चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भाग घेतला तर तुम्हाला काय होते सांगा, त्याचा ऍडव्हान्टेज मिळतं. 5% गुण वगैरे तुम्हाला त्याच्यासाठी मिळू शकतात आणि चांगला अनुभव असतो. दरवर्षी आमची मुलं तिथे जातातच जातात. ओके, चालेल. त्याच्याबद्दल कोणाला काय विचारायचं नसेल तर आपण चालू करूया. तर आजचा जो आहे तो डेमो लेक्चर आहे. आपण काय करतो, 9वीसाठी पण बॅच चालू करतोय. ओके, दरवर्षी नसायची पण अनुभव मुलांची पण मागणी आहे आणि अशा प्रकारच्या परीक्षामध्ये मुलांनी बसावं. अशा प्रकारची मुलं काय करतात सांगा, की फॉर्म भरतात पण त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. फॉर्म भरताना डायरेक्टली एक्झामला जातात कुठली तयारी न करता. त्यामुळे काय होत जाईल सांगा, सिलेक्शनचा रेट असतो तो कमी असतो, म्हणजे होतच नाही जनरली. कारण सिलेबस पण माहीत नसतो, काय माहीत, भरायचा म्हणून भरायचा, कोणीतरी सांगितलं हे परीक्षाचा फॉर्म भरा म्हणून भरा. तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासाठी आपण काय करतो, तर ह्या सगळ्या परीक्षेचं एकच म्हणजे आपण एकच क्लास करणार आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण काय करणार आहे, जवळजवळ आता आयोग्यमचा सिलेबस काय असतो सांगा, खूप असतो, तो आपण संपूर्ण कव्हर नाही करणार. तर 9वीसाठी जो उपयोगी आहे, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा, जर समजा 30 क्वेश्चन असते ना आयोक्यम मध्ये, तर त्याच्यातले जरी तुम्ही 10 क्वेश्चन सोडवले तरी तुम्ही सेकंड लेवलला जाऊ शकता. कारण प्रत्येकासाठी कट ऑफ असतं ते वेगळं वेगळं असतं. टोटल मार्क 80 असतील तर 8वी 9वीसाठी कट ऑफ असतं ते 25 साधारण असतं. 11वीसाठी वगैरे वेगळं असतं, 35-40 असतं. 12वीसाठी 50 वगैरे असतं. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, 9वी पासून किंवा जे काय 8वीत असतील तर 8वी पासून याच्याबद्दल आपण काय करू शकतो, तयारी करू शकतो. ओके, तर मागच्या 2 लेक्चरमध्ये मी काय केलेलं बघा, अशा मीडियन वगैरे सर्कल बद्दल वगैरे आपण चांगले स्टँडर्ड प्रॉब्लेम घेतलेले बघा, अशा प्रकारचे. हे पण मी काय, जर माझ्या जो मॅथ्स कॉम्पिटिशनचा आहे त्याच्यावर त्यांचं रेकॉर्डिंग पण पाठवेन मी. अशा प्रकारचे आपण 2 लेक्चरमध्ये काय घेतलेले, हे सगळे सर्कलशी रिलेटेड प्रॉब्लेम घेतलेले. ओके, जर त्याच्यामध्ये सर तुम्ही एक प्रश्न विचारू का? हा बोला. हा, 9वी पेक्षा खालच्या वर्गाची मुलं असतील, समजा 7वीला असतील, तर त्यांच्यासाठी काय कोणती एक्झाम आहे याची माहिती मिळेल? नाही, दर दिवशी मी घेतोय ना. काल मी 8वीसाठी घेतला लेक्चर. ओके, तुम्ही माझ्या ग्रुपवर मला हाय करा, मी एक ग्रुप आहे त्याच्यावर सगळं. आज 9वीसाठी घेतो, उद्या मी 10वीसाठी घेतोय. ओके, 9वी 8वीसाठी 7वीसाठी काय, 7वीसाठी स्कॉलरशिप आहे. ओके, 7वी ह्या सगळ्या एक्झाम पण तिथे आहेत. कुठल्या सांगा, MTRP किंवा NMTC वगैरे त्या पण एक्झाम मुलं देऊ शकतात. 8वीसाठी काय सांगा, प्रज्ञा प्रावीण्य वगैरे. 8वीसाठी सुद्धा आयोग किंवा परीक्षा तुम्ही देऊ शकता. ओके, फक्त प्रॉमिस वगैरे ज्या परीक्षा आहेत ना त्या 9वीच्या पुढच्यासाठी आहेत. प्रिझम ही 9वीच्या पुढच्यासाठी आहे. युविका ही 9वीसाठीच आहे. परीक्षा नाही, ते कॅम्प असतं. ओके, बाकी या सगळ्या परीक्षा आपण नॅशनल मॅथमॅटिक टॅलेंट, MTRP, आयोग किंवा देऊ शकतो. ओके, आजचा जो अच्छा लेक्चर आहे तो जनरली काय सांगा 9वीसाठी मी ठेवलेला आहे. दर दिवशी मी काय करतो, हे करतोय, कारण जनरली मी अनुभव असा घेतो, मुलं खूप हुशार आहे. ते परीक्षेचा फॉर्म भरतात पण परीक्षा ते तयारी त्याप्रमाणे होत नाही. शाळेतलाच अभ्यासक्रम करतात आणि शाळेतला अभ्यासक्रम हा सगळ्यांसाठी असतो. त्याच्यामध्ये 35% मार्क मिळवलेला असतो, 20% मार्क मिळवलेला असतो, वेगवेगळे मुलं असतात. ओके, पण हा ग्रुप आहे तो फक्त मॅथ्ससाठी आहे. म्हणजे मॅथ्समध्ये जी टॅलेंटेड मुलं आहेत त्यांनी फक्त राज्यस्तरावरच नाही, नॅशनल इंटरनॅशनल लेवल जाण्याची क्षमता आहे मुलांमध्ये. ओके, आणि त्याच्यासाठी काय करावं याच्यासाठी मी काय करतोय, त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. ओके, आणि आपलं जे अच्छा सर. टार्गेट आहे
आपलं जे टार्गेट आहे ते मेन आहे ते काय सांगा, आयोक्यम आहे. भारतातलं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेली मुलं सगळीकडे असतात, अशी शहरातच असतात असं काय नाहीये, कुठे असू शकतात. ओके. पण जनरली काय नसतं, कोणाला माहीतच नाही की अशा प्रकारचं काहीतरी आहे. आणि ही गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, प्रायव्हेटची नाही. हे सगळे जे प्रोग्राम आहेत ना, तिथे नॉमिनल फी असते तुम्हाला, साधारण 200, 250, 300, 230 वगैरे अशी फी असते. त्यामुळे मी तुम्हाला एक हे काही सल्ला देईन. आता काय झालंय सांगा, अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा पण बिझनेस झालेला आहे. कोणतरी एक वर्षातनं एक परीक्षा काढतोय, त्याला नाव देतो, नॅशनल इंटरनॅशनल नाव देतोय. ओके. आणि ती परीक्षा काय करते, 500 रुपये फी वगैरे असते. आणि नंतर तुमचे काय करतात, ते फोटो येतात, तुमचा नॅशनल लेवलला पहिला, इंटरनॅशनल लेवलला एवढा. तर त्या परीक्षा असतात त्या 2-3 जिल्ह्यामध्ये घेतल्या जातात, बघितल्या जातात. ओके. पण त्याला नाव मोठं दिलेलं असतं. त्यामुळे मी म्हणेल की तशा प्रकारच्या परीक्षेपासून तुम्ही दूर राहा. ज्या स्टँडर्ड परीक्षा आहेत, जर तुम्हाला एखाद्या परीक्षेबद्दल शंका असेल तर डेफिनेटली मला व्हॉट्सअप करा, त्या परीक्षा कशी आहे ती मी तुम्हाला सांगेन. पण ह्या ज्या मी सांगतोय त्या सगळ्या स्टँडर्ड परीक्षा आहेत. ओके. त्यामुळे शक्यतो काय करा, या परीक्षा देण्याचा तुम्ही काय करा, प्रयत्न करा. ओके. ओके सर, थँक्यू. आलं लक्षात एक साधारण. हं. तर आयोग किओमचं झालेलं आहे बघा, रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. ओके. म्हणजे सेंटर रजिस्ट्रेशन, म्हणजे सेंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन, म्हणजे जर एखादं सेंटर असेल तर. नाहीतर जर तुम्ही ऑनलाईन पण भरू शकता. पण ती डेट आहे ती काय आहे सांगा, ऑनलाईन स्टुडंट एनरोलमेंट केव्हा चालू होणार सांगा, 20 तारीखला चालू होणार. आणि थोड्या दिवसात ती काय होईल सांगा, चालू आहे. आणि ही परीक्षा असणार ती काय असणार सांगा, केव्हा असणार आहे, तर 8 सप्टेंबरला ही परीक्षा, ही तुम्ही प्रत्येकाने द्यावी अशी मला वाटतं. ओके. फक्त फॉर्म भरून नका, तर त्याच्यासाठी प्रयत्न करा. सगळा सिलेबस नाही करायचा आपल्याला, थोडा थोडा करायचा. 9वी मध्ये असताना थोडा, 10वी मध्ये असताना थोडा. हा, त्यामुळे तुमचं काय होणार सांगा, जेई सारखी परीक्षा किंवा इतर मॅथ रिलेटेड ज्या काही परीक्षा असतात त्याच्यात सुद्धा तुमचा काय होते सांगा, अभ्यास होऊन जातो. ओके. चालेल. चला, त्या दिवस मी काय घेतलेलं बघा, मागच्या वेळी मी काय घेतलेलं, मेडियन बद्दल मी बोललेलं. ओके. तर मेडियन बद्दल बोलताना मी तुमचं थोडंसं मी काय करतोय सांगा, जे आपल्याला लागणार ते आपण घेऊया बघा. तर जनरली तुम्हाला माहीत असेल बघा थोडं ना, की आपल्याला काय करतात, 2 ऍक्सिस असतात. हे 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल म्हणजे 3 ऍक्सिस असतात. तर याला आपण काय म्हणतो सांगा, एक्स ऍक्सिस म्हणतो. कुठे ऐकलंय, झालंय कुणाला 8वी मध्ये वगैरे? झालं नसणार, काय झालंय? सर मला हॅलो. झाले. ओके. हा आपला एक्स ऍक्सिस असतो, हा आपला काय असतो सांगा, वाय ऍक्सिस असतो. ओके. इथे मी काय करतो सांगा, इथे आपण 0 म्हणतो, हा ओरिजिन झाला आपला. ओके. जेव्हा आपण एक्स ऍक्सिसला राईट साईडला जातो तेव्हा पॉझिटिव्ह दाखवलं जातं. हे काय दाखवलं तर समजा, मी समजा काय दिलं, इथे 1 लिहिला, इथे 2 लिहिला, 3 लिहिला, 4, 5 आणि पुढे पुढे जाणार. तसंच या बाजूला जेव्हा मी लिहितो ना, तेव्हा मी काय करतो सांगा, -1, -1, -2, -3, 4, 5 वगैरे. म्हणजे लेफ्ट साईडला आपण काय कन्सिडर करतो सांगा, की निगेटिव्ह साईन चिन्ह कन्सिडर करतो. तसंच वाय ऍक्सिस म्हणजे काय, तर इथे आपला जो पॉझिटिव्ह असतो, 1, 2, 3, 4, 5 लिहितो मी फक्त. आणि इथे आपण जेव्हा खाली जातो तेव्हा ते काय असतं, -1, -2 वगैरे कन्सिडर केलं. ओके. याला आपण काय म्हणतो, 2 डायमेन्शनल म्हणतो. तुम्ही सगळ्यांनी 1 डायमेन्शन म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असेल. तुम्ही स्केलच्या सहाय्याने मोजता बघा, एखाद्याची काय मोजायची, लांबी मोजायची आहे, लेंथ मोजायची आहे, तर ती आपली काय झाली सांगा, सिंगल डायमेन्शन म्हणजे 1 डायमेन्शन झालं. ओके. त्याला 1D म्हणूया पाहिजे तर आपण. ही 2D आहे. 2D मध्ये आपल्याला काय माहित असायला पाहिजे सांगा, त्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट माहित असायला पाहिजे. उदाहरणार्थ समजा एक पॉईंट इथे आहे, तर मी नुसतं असं सांगणार नाही की त्याची काय बघा 3 लेंथ आहे असं म्हणणार नाही मी, कारण तो एक्स ऍक्सिस वर नाहीये. तो कुठे आहे सांगा, मध्ये आहे. एक्स ऍक्सिस म्हणजे काय सांगा, या साईडला या लाईनवर असेल तर त्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो, आणि या लाईनवर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वाय ऍक्सिस वर आहे असं म्हणतो. आता हा पॉईंट जर मला दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवताना काय करणार, तर पहिल्यांदा इथून काय करणार, एक लंब टाकणार, परपेंडिक्युलर टाकणार. तो समजा 3 कडे, बरोबर 3 कडे येतो असं कन्सिडर करा तुम्ही. ओके. तर पहिल्यांदा त्याचे कोऑर्डिनेट येणार, एक्स कोऑर्डिनेट म्हणतो आपण त्याचं. आणि इकडनं सुद्धा मी काय करणार सांगा, परपेंडिक्युलर टाकणार वाय लाईनला. ओके. हा समजा माझा बरोबर नाही आला, पण 3 आहे असं कन्सिडर करूया. ओके. हा आपला काय आहे सांगा, 3 आहे. मग याची कोऑर्डिनेट सांगताना आपण काय करत असतो सांगा, a = 3,3. ओके. हे तुम्हाला 11वी 12वी मध्ये सुद्धा उपयोगी पडणार. ओके. 10वी 11वी 12वीला पण उपयोगी पडणार. हे मी का घेतो,
तर मला सेंट्रॉइड शिकवताना हे पण लागतं. त्यामुळे त्याचं पण आपण काय करतोय सांगा ते कव्हर करतो. ओके, तर हे ए पॉईंट माझा काय झाला सांगा 3,3 झाला. आता समजा मी तुम्हाला इथे एक पॉईंट दिला बी कोमा, तर त्याचे कोऑर्डिनेट साधारण काय असते सांगू शकाल का तुम्ही? -3 आणि प्लस इथे काय पडणार आपण पहिल्यांदा काय बघणार सांगा एक्स कोऑर्डिनेट बघणार. पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट बघणार, बरोबर आहे ना? हा, एक्स कोऑर्डिनेट त्याचा काय आहे सांगा -3 आहे, -3 बघूया आणि आपण हे कन्सिडर करूया 2 आहे असं करूया. म्हणजे किती आहे सांगा 2. याच्यावरून आपण काय करू शकतो, एखादा जर समजा याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय, एवढा जो भाग आहे ना त्याला आपण काय म्हणतो सांगा फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. ओके, याला आपण सेकंड क्वाड्रंट म्हणतो. म्हणजे हा जो एवढा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो सेकंड, याला आपण काय म्हणतो थर्ड म्हणतो क्वाड्रंट, आणि याला काय म्हणतो सांगा फोर्थ क्वाड्रंट. एखादा पॉईंट जर काय असेल सांगा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट कायम काय असतात, काय असतात? हॅलो हॅलो, कसे असतात सांगा? हॅलो, आवाज येतोय माझा? हो हा? सर. येतोय? ओके, हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जो काय पॉईंट असेल त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय असतात सांगा कायम पॉझिटिव्हच असणार. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं समजा एखादा पॉईंट सांगितला डी कॉमा, डी पॉईंट त्याची कोऑर्डिनेट समजा 5,6 आहे, याचा अर्थ काय सांगा तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे? फर्स्ट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. क्लिअर समजला? समजा मी तुम्हाला काय दिलं सांगा ई पॉईंट दिला, त्याचे समजा कोऑर्डिनेट समजा असे आहेत 3,-3 कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल तो? थर्ड थर्ड मध्ये असेल, कारण इथे काय असेल समजा एक्स पण निगेटिव्ह येतं आणि वाय पण काय येतं निगेटिव्ह येतं. आणि एखादा समजा काय असेल सांगा, एखाद्याचा समजा मी कोऑर्डिनेट असं एफ समजा दिला आणि समजा सांगितलं मी तुम्हाला +3 आणि निगेटिव्ह, तर तो कुठे असणार? फोर्थ मध्ये असणार. इथे कायम लक्षात ठेवायचं, इथे आपण काय दाखवत असतो सांगा, काय दाखवत असतो? एक्स कोऑर्डिनेट. पहिल्यांदा काय दाखवत असतो? एक्स कोऑर्डिनेट दाखवत असतो आणि नंतर काय दाखवत असतो? वाय कोऑर्डिनेट दाखवत असतो. क्लिअर? क्लिअर? क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. कोणाला याच्याबद्दल आणि काय एक्सप्लेन करायला पाहिजे मी? हॅलो, कोणाला काय सांगायला पाहिजे काय ते समजलं नाही सगळं? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड, फोर्थ वगैरे. हो सर. ओके, तर जनरली समजा मी काय केलं, समजा एखादा ट्रायंगल काढला आता, ट्रायंगल 2 मिनिट सगळं मी रफ करतो. ट्रायंगल जेव्हा आपण काढतो ना तेव्हा आपण त्याची कोऑर्डिनेट दाखवत असतो आणि एक्स आणि वाय आपल्याला कोऑर्डिनेट काय करायचे असतात, दाखवायचे असतात. समजा मी ट्रायंगल असा काढला, 2 मिनिट कोणीतरी येत आहेत. ओके, आणि समजा इथे एक पॉइंट आहे आणि मी काय काढला असा काढला. तर आधी आपण काय करायचो, याच्या अगोदर काय करायचो, नुसतं काय लिहायचो सांगा, ए लिहायचो, इथे बी लिहायचो आणि सी लिहायचो ट्रायंगल दाखवताना, आणि त्यांची लेंथ दाखवायची. ओके, आता आपण तसं नाही करणार आहे. आता आपण काय करणार सांगा, ए ची कोऑर्डिनेट समजा हा माझा बरोबर नाही आला, पण समजा याचा कोऑर्डिनेट समजा काय असणार सांगा, ए चा कोऑर्डिनेट काय असणार? 2 नसणार, फक्त 2 नसणार, काय असणार सांगा? 2,3 2,3 असणार. समजा हा जर बघितला तर याचा काय असणार कोऑर्डिनेट, बी चं कोऑर्डिनेट 3, -3 -3. ओके, आणि सी जर बघितला तर काय असणार सांगा? -3, -3 -3, म्हणजे हे आपण 8वी 9वी पर्यंत काय दाखवत नव्हतं, आतापर्यंत दाखवत नव्हतं. आपण काय द्यायचं, फक्त लेंथ आपल्याला दिली जाईल. ओके, पण याच्या पुढे आपलं काय बघणार सांगा, त्याचे कोऑर्डिनेट पण दिलेले असणार आहे. ओके, याचा कोऑर्डिनेटचा आपल्याला काय फायदा होतो, तर त्याच्यासाठीच आपण काय करणार सांगा, आपण मागे जे आपण बघितलेलं, आपण परत एकदा मी रिपीट करतो बघा. हा आपला ट्रायंगल झाला समजा. ओके, हा आपला ट्रायंगल झाला, आपण वेगळाच काढूया त्याला.
हा माझा ट्रायंगल झाला समजा. कुठलाही असेल तो, कुठलाही म्हणजे राईट अँगल असेल, आयसोसेलेस असेल, वेगवेगळे कुठले असतील तो असतील. ओके. तर जनरली काय होते सांगा, त्याला आपण काय देऊया सांगा, मी त्याला नाव देतो म्हणजे व्हर्टायसेस दाखवतो त्याचे ABC. ओके. आणि इथे मी काय लिहिणार सांगा, त्याचे कोऑर्डिनेट आता दाखवणार X1 Y1 काही पण असतील ते. ओके. कुठे आहे तो माहित नाही, फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट माहित नाही, आपण काय करतो X1 Y1 देतो. इथे मी काय देतो सांगा, X2 Y2 देतो. ओके. आणि याला आपण देतो काय सांगा, X3 Y3. ओके. पहिले लक्षात घ्या, आपण जे काय बघतोय ना, म्हणजे सेंट्रॉइड वगैरे जे काय असतं ते आपल्याला कुठे लागतं सांगा, 11वी 12वी मध्ये पण लागतं, JEE सारख्या एक्झाम मध्ये पण लागतं. पण काय झालेलं असतं, हे आपण विसरलेलं असतं आणि तिथे आपल्याला मग काय करावं लागतं, ते समजत नाही काय वापरायचं ते. त्यामुळे इथेच जर तुम्ही परफेक्ट केलं ना, तर तुमचं 11वी 12वीचं मॅथ्स पण काय होणार सांगा, सोपं होणार. ओके. मी इथे काय करतो, हा जो पॉइंट आहे व्हर्टेक्स आहे, त्याच्यासाठी ह्याचा जो मिड पॉइंट आहे, सीबीचा मिड पॉइंट आहे ना, त्याच्यासाठी एक लाईन काढतो. याला काय म्हणतात कुणाला माहित आहे? त्याला नाव दिलं मी डी. मेडियन म्हणतात त्याला. काय म्हणतात सांगा, एडी आपला काय झाला सांगा, मेडियन. सगळे शब्द तुम्ही इंग्लिशच वापरा, काय होणार सांगा, पुढे तुम्हाला ते बरे पडणार आहे. ओके. मराठीमध्ये असेल जरी तरी काय वापरा, हे वापरताना काय सांगा, इंग्लिशच वापरा. तसंच मी समजा बी वरनं समजा काय केलं, याचा मिड पॉइंट जोडला, तर याला पण काय म्हणणार आहे सांगा आपण, मीडियन. पण काय झालं, मीडियनच म्हणणार. म्हणजे आपलं काय झालं सांगा, बी ई हे पण मीडियनच झालं. आणि तिसरं समजा आपण काय केलं, सी पॉइंट आणि याचा मिड पॉइंट जोडला, सी पॉइंट आणि याचा मिड पॉइंट जोडला, त्याला मी नाव दिलं एफ. तर याला पण आपण काय म्हणणार सांगा, मीडियन. किती मेडियन्स आहेत सांगा, 3 मेडियन्स आहेत. ओके. आणि तुम्ही मिड पॉइंट जोडल्यावर कुठलाही ट्रँगल असू दे, कुठलाही ट्रँगल असू दे, तिन्ही मेडियन्स आहेत ना, ते एकाच ठिकाणी काय होतात, मिळतात. आणि त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो, ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर नाही म्हणत त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड. कायम काय दाखवलं तर सांगा, ते जी ने दाखवलं, सेंट्रॉइड. ओके. याला आपण काय म्हणतो सांगा, सेंट्रॉइड. सेंट्रॉइडचं आपण हे काय केलं सांगा, हे दोन्ही इक्वल असणार आहे, आणि मिड पॉइंट आहे ना, डी मिड पॉइंट आहे. तसंच हे काय असणार सांगा, हे दोन्ही इक्वल असणार आहे. पण हे आणि हे इक्वल असणार का, नाही. मी काय सांगतो, या लाईनचा मिड पॉइंट आहे म्हणून हे आणि हे इक्वल असणार, या लाईनचा इक्वल आहे म्हणून हे दोन इक्वल असणार आहे. तसे हा या लाईनचा हा काय सांगा, साईडचा मिड पॉइंट आहे, त्यामुळे हे इक्वल असणार. मी तिन्ही ठिकाणी वेगवेगळी दाखवलं बघा, ही इथे सिंगल लाईन दाखवली, इथे दोन्ही इक्वल आहेत, इथे दोन्ही इक्वल आहेत. ओके. तर या पॉइंटला आपण काय म्हणतो सांगा, सेंट्रॉइड म्हणतो. ओके. सेंट्रॉइड हा कायम कुठलाही ट्रँगल असू दे, तो ट्रँगलच्या आतमध्येच असतो, बाहेर केव्हाच नसणार. ओके. आणि सेंट्रॉइडचं एक वैशिष्ट्य काय सांगा, समजा एजीची लेंथ 2 असेल ना, समजा माईक चालू आहे इथे. ओके. समजा आपण 2 नको घेऊया, एजीची लेंथ समजा 6 असेल, एजीची लेंथ 6 असेल, तर जीडीची लेंथ 100% 3 असायलाच पाहिजे. याचा अर्थ काय झाला सांगा, जी हा मेडियनला 2:1 मध्ये डिवाइड करतो. मी काय म्हणतो, लक्षात आलं तुमच्या? हो सर. पॉइंट म्हणजे सेंट्रॉइड पॉइंट काय करतो सांगा, आपली जी मेडियन, कुठली मेडियन घेतली, तिन्हीपैकी कुठलंही मेडियन घेतली ना, तरी त्याला 2:1 मध्ये डिवाइड करणार. आता मी तुम्हाला सांगितलं, समजा माझी जी मेडियन्स आहे ना, मेडियनची लेंथ समजा 18 आहे, तर एजी किती असणार सांगा तुम्ही मला? 9. मेडियनची लेंथ किती सांगितली, 18 सेंटीमीटर. मला सांगा एजी किती असेल? 12 असणार. का सांगा, याचे आपण 3 भाग, प्रत्येक भाग काय येणार सांगा, 6 येणार. मला इथे 2 भाग पाहिजे आणि इथे काय पाहिजे, 1 भाग पाहिजे. बघा टोटल किती होते त्याचे, हॅलो, किती येते टोटल? 18 येते. समजलं काय ते? ही प्रॉपर्टी कायम लक्षात ठेवायची. सेंट्रॉइड काय करतो सांगा, मेडियनला 2:1 मध्ये डिवाइड करतो. रेशो काय असतो त्याचा, 2:1.
तुम्हाला जर मेडियनची लेंथ दिलेली असेल आणि जी आपल्याला हे एजी आणि जीडी काढायला सांगितलं असेल तर आपण काय करू शकतो सांगा, इझिली काढू शकतो. ओके, तसंच सेम तिन्ही मीडियन साठी काय असणार आहे, सेम 2:1 मध्ये काय करतो, डिवाइड करतो. आता समजा मला काय पाहिजे सांगा, याचं काय पाहिजे सांगा, कोऑर्डिनेट पाहिजे. कोऑर्डिनेट म्हणजे काय असतं सांगा, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. तर तो कसा काढला जातो, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. हे मी प्रूव्ह करत नाही, प्रूव्ह मग तुम्हाला 11वी 12वीत वगैरे ते उपयोगी पडेल. ओके, तर इथे मी काय करणार सांगा, सगळे एक्स एक्स कोऑर्डिनेट आहेत ते मी सगळे ऍड करणार. x1 प्लस x2 प्लस x3. हे तुम्हाला 12वीच्या जेई मध्ये सुद्धा उपयोगी पडतं. ओके, अशावर एखादा क्वेश्चन पण येतो आणि आपल्याला तो जमत नाही. ओके, आणि हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट होणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट करण्यासाठी मी काय करणार आहे, तो सगळ्यांचे वाय कोऑर्डिनेट मी काय करणार आहे, ऍड करणार. डिवायडेड बाय 3. म्हणजे जी पॉईंट ह्या जी जो पॉईंट आहे त्याचे जर मला कोऑर्डिनेट काढायला सांगितलं तर मी अशा प्रकारे काढणार. सगळ्यांना समजलंय? हॅलो, हो सर. सगळ्यांना समजलं? ओके, तर जनरली आणि एक त्याची प्रॉपर्टी काय आहे सांगा. समजा मी काय करतो सांगा, हे थोड्या वेळासाठी मी काढून टाकतो. ही लाईन आहे ना, फक्त इथपर्यंत आपण घेऊया. आपण जी पॉईंट काढलेला आहे बघा, आणि मेडियन जी आपण खालचा भाग मी काढून टाकलेला आहे. तर त्याच्यापासून आपल्याला 3 काय मिळतात सांगा, ट्रँगल मिळतात. 3 ट्रँगल मिळतात आणि त्या तिन्ही ट्रँगलची एरिया असते ना ती इक्वल असणार. म्हणजे सेंट्रॉइड काय करतो, तिन्ही याला ट्रँगलला 3 समान भागामध्ये काय करतो, डिवाइड करतो. क्लिअर समजलं? याच्यावर आधारित एक 4 मार्काचा 2 वर्षापूर्वी जेई लेवलला क्वेश्चन आलेला, पण तो कशावर होता सांगा, आपण जे 9वी 10वी मध्ये शिकतो त्याच्यावर होता. पण ही प्रॉपर्टी माहीत नसेल तर आपण काय करू शकत नाही, तो सोडू शकत नाही. मी काय म्हणतो लक्ष आलं? हा आपला जी पॉईंट झाला. त्याच्यामुळे आपला ही मेडियन आहे, मी थोडीशी कट केली तर मी कन्फ्युज होऊ नये म्हणून. ओके, तर मी काय केली सांगा, ही पुढे होती ती मी कट केली, ही पण पुढे होती ती कट केली, ही पुढे. इथे आपल्याला 3 ट्रँगल मिळतात. त्या तिन्ही ट्रँगलची लेंथ एरिया काय असणार सांगा, इक्वल असणार. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रँगल असं दाखवलं जातं बघा, एरिया ऑफ ट्रँगल AGC इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल CBG इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल AGB असं आपण लिहू शकतो. ओके, दुसरे एक आपण काय करू शकतो बघा, मी समजा काय केलं सांगा, हे मेडियन मी पुढे वाढवले, हे वाढवले मी, तर इथे पण आपल्याला 2 ट्रँगल मिळतात. ओके, इथे पण आपल्याला 2 ट्रँगल मिळतात. त्या 2 ट्रँगल बद्दल तुम्ही काय सांगू शकाल, त्यांच्या एरिया बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हॅलो, कोण काय सांगू शकेल मला सांगा? ट्रँगलची एरिया कशी काढतात सांगा, त्रिकोणाची एरिया कशी काढतात, एरिया ऑफ ट्रँगल कशी काढतात, इक्वल टू, बोला ना कोणतरी. हॅलो, 1/2 हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाईट. ओके, याच्यामध्ये हा बेस आहे, बरोबर आहे ना. मग मी काय लिहू शकतो सांगा, हाफ इंटू CD इंटू याची हाईट काढण्यासाठी मला इथून काय करावं लागेल सांगा, एक परपेंडिक्युलर टाकावं लागेल हाईट काढण्यासाठी, बरोबर आहे ना. हा परपेंडिक्युलर आहे, याला आपण नाव देऊया EFG लिहूया. जी नको, EH लिहूया. हा आपला काय होणार सांगा, परपेंडिक्युलर होणार. ओके, आता या ट्रँगलची एरिया काढूया, एरिया ऑफ ट्रँगल GDB. त्याचा बेस कुठला आहे सांगा, बेस कुठला आहे, GDB बेस कुठला आहे, पटकन बोला गिरे, हे काय यायला पाहिजे. त्याचा बेस कुठला आहे सांगा, DB आहे, बरोबर. आणि त्याची पण हाईट काय होणार सांगा, हीच होणार आहे. कारण ही आपण एक्सटेंड केल्यावर या पॉईंटवरनं इथे परपेंडिक्युलर टाकणार, त्याला आपण हाईट म्हणतो. त्यामुळे याची पण हाईट काय होणार सांगा, G आहे.
पण आपल्याला काय माहित आहे सांगा, CD इज इक्वल टू डी बी आहे. CD इज इक्वल टू डी, कारण हा मिड पॉईंट आहे. त्यामुळे दोन्ही काय असणार सांगा, हे दोन्ही इक्वल असणार. तेव्हा आपण असं पण म्हणू शकतो, या ट्रायंगलची एरिया आणि या ट्रायंगलची एरिया इक्वल असते. ओके, तसंच या ट्रायंगलची आणि या ट्रायंगलची असं मी म्हटलं नाही, हा आणि हा इक्वल असं म्हणणार नाही. तर मेडियन जी पुढे आपण एक्सटेंड केलं, मेडियन आपली जी होती त्याच्यामुळे जे दोन ट्रायंगल आपल्याला मिळतात ते इक्वल असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे दोन ट्रायंगल इक्वल असणार. परत एकदा मी रिपीट करतो, मी असं नाही म्हटलंय की हा ट्रायंगल आणि हा इक्वल असणार आहे. मी काय म्हटलं सांगा, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल इक्वल आहे, किंवा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल इक्वल आहे, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल इक्वल. क्लिअर? क्लिअर हो, सर. सगळ्यांना? हा, आता सेंट्रॉइड बद्दल कोणाला काय डाऊट आहे तर विचार मला. सेंट्रॉइड परफेक्ट समजला? हो. ओके, पुढे जाऊ मी. त्याच्यावर काही डाऊट असेल तर विचारा. मेडियन म्हणजे काय, सेंट्रॉइड म्हणजे काय, किंवा एरिया कशी हे केली जाते, सेंट्रॉइड कसा काढला जातो. ओके, क्लिअर? जाऊ मी पुढे. हॅलो. हो सर. हो, सर. दुसरं आपण काय बघणार आहोत सांगा, ऑर्थो सेंटर म्हणजे काय ते बघणार आहोत. परत मी ट्रायंगल काढला, ऑर्थो सेंटर. ओके, आता आपण काय करणार सांगा, तर मगाशी मी काय करत होतो, इकडचा हा जो व्हर्टेक्स आहे माझा, तो मी काय करत होतो, बीसीच्या मिड पॉइंटला जोडत होतो. आता मी तसं नाही करणार. आता मी काय करणार सांगा, या ए पॉइंट मधनं बीसी वर मी परपेंडिक्युलर टाकणार. परपेंडिक्युलर टाकणार. आता मला सांगा, बीडी आणि डीसी इक्वल असणार का? नाही. नाही. ओके, बीडी असतील, कशामध्ये असतील ते इक्विलॅटर ट्रायंगल वगैरे असेल तर असू शकतील, पण प्रत्येक ट्रायंगल मध्ये आपल्याला बीडी इक्वल टू डीसी नसणार, इकडनं जर परपेंडिक्युलर टाकला तर. ओके, आणि यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे कोणाला, एडीला आपण काय म्हणतो माहिती आहे कोणाला? मीडियन. मीडियन नाही. मीडियन आपण कशाला म्हणायचो, मीडियन आपण कशाला म्हणायचो, बीसीच्या मिड पॉइंटला जोडलं तर. पण हा मिड पॉइंट आहे का डी? नाही. अल्टिट्यूड आपण सर. काय केलं सांगा, एक असून आपण काय केलं सांगा, डी वर हा बीसी वर आपण परपेंडिक्युलर टाकला, तो कुठे होतो, हे होतो सांगा, टच होतो, डी ला टच होतो. डी या ठिकाणी टच होतो. त्याला आपण काय म्हणतो सांगा, कोणतरी बोलतो, काय म्हणतो, अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणतो. ओके, सगळ्यांना समजलंय? हो, सर. मेडियन आणि अल्टिट्यूड मध्ये फरक आहे. ओके, आता तसंच मी काय केलं सांगा, सी पॉइंट वरनं मी काय केलं सांगा, एक परपेंडिक्युलर टाकला. परपेंडिक्युलर वगैरे माहित आहे ना सगळ्यांना? हा, इथे जो अँगल व्हायला पाहिजे 90 डिग्री व्हायला पाहिजे, त्याला परपेंडिक्युलर म्हणतो. ओके, आणि सेम मी काय केलं सांगा, बीसी वरनं जर काय केला, एक परपेंडिक्युलर टाकला एसी वर, बी वरनं. ओके, तर त्याला पण आपण नाव देऊया ई आणि एफ. तर इथे जो पॉइंट मिळतो ना, त्याला काय म्हणतात कोणाला माहित आहे? ऑर्थो सेंटर. त्याला आपण ऑर्थो सेंटर म्हणतो. मगाशी आपण काय केलेलं सांगा, मेडियन काढलेले. आता आपण काय केलं सांगा, अल्टिट्यूड काढले. अल्टिट्यूड ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्यालाच आपण काय म्हणतो सांगा, ऑर्थो सेंटर मिळतो. आणि ते जनरली दाखवतं, कशाने दाखवलं जातं, तर एजने दाखवलं जातं. क्लिअर? हो. क्लिअर? कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही. ओके, तर मला सांगा, मी एक समजा असा एक ट्रायंगल काढला, तर याला कुठला ट्रायंगल म्हणणार तुम्ही? राईट Right अँगल. angle. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलचं ऑर्थो सेंटर कुठे असेल सांगू शकाल कोण? हायपोटेनियस, सर. हायपोटेनियस वर असणार नाही. सेंटर. बेस आणि हाईटच्या मिडल मध्ये. हा, ज्या ठिकाणी राईट अँगल मिडल मध्ये. इथे बी हा त्याचा काय असणार सांगा, ऑर्थो सेंटर असणार. हे पण लक्षात ठेवा, राईट अँगल मध्ये काय असतं सांगा, बी हा त्याचा काय असतो सांगा, ऑर्थो सेंटर असतो. कारण इकडनं आपण समजा या लाईनवर परपेंडिक्युलर काढली तर इथे भेटणार. ओके, या पॉईंट वरनं आपण काय केली सांगा, इथे परपेंडिक्युलर काढली या लाईनवर, तर हे इथे बसणार.
ओके. आणि B1 न बी त्याच्यावरच काढायची आपल्याला. मी काय म्हणतो लक्षात येते ना. त्यामुळे आपला ऑर्थो सेंटर असणार तो कुठे असणार सांगा, राईट अँगल ट्रँगल मध्ये ज्या ठिकाणी 90 डिग्री अँगल होतो त्याच वर्टेक्सला त्याचा काय असतो ऑर्थो सेंटर असणार. आणि जर तुम्ही आपण काय केलं सांगा, या ट्रँगलला आपण कुठला म्हणणार, ऑप्ट्यूज. ऑप्टूस अँगल ट्रँगल. ओके. आणि त्याचा जर आपण ऑर्थो सेंटर काढण्याचा प्रयत्न केला तर इकडनं आपल्याला या लाईनवर परपेंडिक्युलर काढण्यासाठी इथे कुठेतरी येणार ते लाईन. ओके. तो बाहेर त्यामुळे ऑप्टूस अँगल ट्रँगल असेल, ऑप्टूस ट्रँगल असेल तर तो कायम काय असतो, ऑर्थो सेंटर काय असतो सांगा त्याचा ट्रँगलच्या बाहेर. बाहेर असतो. मगाशी आपण सेंट्रॉइड बद्दल काय बघितलं, सेंट्रॉइड कायम कुठे असतो सांगा, ट्रँगलच्या आतमध्ये मध्ये असतो. ओके. पण ऑर्थो सेंटर बद्दल आपण तसं म्हणू शकणार नाहीये. ऑर्थो सेंटर आत पण असू शकतो, मध्ये पण असू शकतो. मध्ये म्हणजे मध्ये नाही तर इथे असू शकतो राईट अँगल ट्रँगल मध्ये. आज म्हणजे मध्येच झालं, बरोबर ना. आणि जर ऑप्टूस अँगल ट्रँगल असेल तर डेफिनेटली तो काय असणार आहे सांगा, त्याच्या बाहेर असणार. क्लिअर. हो सर. ओके. हे दोन्ही पॉइंट समजले का. हो. याला आपण काय म्हटलं सांगा, हो सर. एजला काय म्हटलं, एज पॉइंटला काय म्हटलं आपण, ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत बघा. आपण काय बघितलं, एक सेंट्रॉइड बघितलं आणि काय बघितलं सांगा, ऑर्थो सेंटर बघितलं. ओके. तसं तिसरं आणि एक सांगतो बघा, आपण बघूया. मी परत एक ट्रँगल काढला. ओके. आणि आता मी काय करतो सांगा, अँगल बायसेक्टर म्हणजे सगळ्यांना माहित आहे. अँगल बायसेक्टर म्हणजे काय सांगू मी, अँगल बायसेक्टर म्हणजे समजा हा अँगल 60 असेल तर अशी मी मध्ये लाईन काढणार जेणेकरून दोन्ही अँगल सेम होतील, 30-30 होतील. त्याला आपण अँगल बायसेक्टर म्हणतो. क्लिअर. हो सर. ओके. तर मी काय करतो बघा, ह्याचा एक अँगल बायसेक्टर काढतो. ओके. त्यामुळे काय होणार सांगा, हा अँगल एक्स असेल तर हा पण एक्स असणार. तसाच मी काय करतो सांगा, ह्याचा पण अँगल एक बायसेक्टर काढतो. आणि याचा पण काढतो. हा समजा वाय असेल ना अँगल तर हा पण वाय असणार, हा झेड असेल तर हा पण झेड असणार. ओके. इथे मी काय दिलं सांगा, ए डी दिलं, मी ई दिलं आणि एफ दिलं. ओके. तर इथे जो पॉइंट मिळतो त्याला काय म्हणतात, कुणाला माहित आहे, कुणाला माहित नसेल. ओके. तर ते आपण आय ने दाखवतो आणि त्याला आपण इन सेंटर म्हणतो. काय म्हणतो, इन सेंटर. ओके. याचा अर्थ काय, हे तुम्ही काढून पण बघू शकाल. प्रत्येकाचा अँगल बायसेक्टर काढायचा, इथे जो पॉइंट मिळतो ना तेवढं, आणि हे काय घ्यायचं, हे रेडियस घ्यायचं. हे जर तुम्ही सर्कल काढला ना तर आपला इन सर्कल आपला येणार आहे. म्हणजे आतमध्ये एक सर्कल येणार आहे जे सगळ्या तिन्ही साईडना काय करणार आहे, टच करणार. ओके. मी काय म्हणतो लक्षात येईल. पण त्याच्यासाठी आपल्याला काय काढावे लागेल सांगा, अँगल बायसेक्टर काढावे लागते. क्लिअर. समजलंय. क्लिअर. हो सर. याला आपण काय म्हणतो सांगा, इंटर. तिथे आपण अँगल बायसेक्टर वापरलं. मगाशी पहिल्यांदा आपण काय केलं, मीडियन वापरलेलं, दुसऱ्या वेळी आल्टिट्यूड वापरलेली, आणि तिसऱ्या वेळी आपण काय वापरलं सांगा, अँगल बायसेक्टर वापरला. अनेक कन्सेप्ट जाता जाता आपण बघूया. ओके. सगळ्यांना परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय माहित आहे का, एखाद्या लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हो. म्हणजे काय असतं सांगा, त्या लाईनला 90 डिग्री अँगलने डिवाइड करतात. आणि तेवढंच असतं का, नाही. समजा बीसी लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं असेल ना तर मला अशी एक लाईन पाहिजे जी याला परपेंडिक्युलर असणार आहे, आणि ती लाईन काय करणार सांगा, बीसी ला इक्वल लेन मध्ये डिवाइड करणार, दोन भागामध्ये. मी काय म्हणतो लक्षात आलं तुम्हाला. ओके. तर मी काय करणार आहे सांगा, अशी एक लाईन काढणार आहे, अशी एक लाईन काढणार आहे. ती लाईन काय करते, इथे 90 डिग्री अँगल करतेच, पण दुसरं काय करते,
तर हा जो डी पॉईंट मिळणार ना, हे आणि हे इक्वल असणार, त्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. ओके, आता तिन्ही साईडचा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर करण्यासाठी काय करायचं बघा, इथे पॉईंट घ्यायचं, निम्म्यापेक्षा जादा अंतर घ्यायचं, इथे मार्क करायचं, तसंच वर मार्क करायचं, इथे सेम डिस्टन्स घ्यायचं, इथे करायचं आणि हे दोन्ही पॉईंट जोडायचे, म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळणार. ओके, त्या लाईनचा. ओके, इथे मी समजा काय केला, याचा लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आणि याचा काढला. ओके, तर मगासारखे हे तिन्ही काय होतात सांगा, एकत्र मिळतात. ओके, आणि ते आपण O ने दाखवलं जातं आणि याला आपण काय म्हणतो, कुणाला माहित आहे, याला आपण काय म्हणतो, कुणाला माहित आहे का? सेंट्रॉइड. सर्कम सेंटर, सेंट्रॉइड नाही, काय म्हणतो, सॉरी. सर्कम सेंटर. ओके, आता याचा काय उपयोग होतो बघा, हा मिड पॉईंट घ्यायचा, सर्कलचं सेंटर घ्यायचं आणि रेडियस एवढं घ्यायचं. ट्रायंगलच्या बाहेर सर्कल ड्रॉ करू शकतो. तर आपण काय करणार सांगा, असं बाहेरनं एक सर्कल येणार आहे आणि तो तिन्ही व्हर्टायसेसना काय करणार आहे, टच करणार. याला आपण कुठलं सर्कल म्हणतो माहित आहे, त्याला आपण सर्कम सर्कल म्हणतो. काय म्हणतो, सर्कम सर्कल म्हणतो. ओके, परत एकदा रिपीट करतो, जेव्हा आपण काय करतो सांगा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो तिन्ही साईडचं, तेव्हा जेव्हा आपल्याला जे काय मिळतं त्याला आपण काय म्हणतो, सर्कम सेंटर मिळतं. दुसरं आपण काय बघितलं सांगा, हे काय केलं आपण, अँगल बायसेक्टर काढलेला, तेव्हा जो पॉईंट मिळतो त्याला आपण इन सेंटर म्हणतो. आणि दुसरं काय बघितलेलं आपण इथे, जर आर्टिट्यूड काढल्या, ओके, तर तिथे जो म्हणजे एकत्र जिथे मिळतात त्या पॉईंटला आपण काय म्हणतो सांगा, ऑर्थो सेंटर म्हणतो. आणि मेडियन काढल्या तर जिथे एकत्र मिळतात त्याला आपण सेंट्रॉइड. आपल्याला 4 आपण आज बघितलं बघा, सेंट्रॉइड म्हणजे काय, ऑर्थो सेंटर म्हणजे काय, इन सेंटर म्हणजे काय आणि सर्कम सेंटर म्हणजे काय. ओके, चारही काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे करावं लागतं. मेडियनच्या सहाय्याने आपल्याला सेंट्रॉइड मिळतो, हे समजलं ना, मेडियनच्या सहाय्याने आपल्याला सेंट्रॉइड मिळतो. जर आपण आर्टिट्यूड काढल्या तर आपल्याला ऑर्थो सेंटर मिळतो. जर आपण अँगल बायसेक्टर काढले तर आपल्याला काय मिळतात सांगा, इन सेंटर मिळतात. आणि जर आपण काय केले सांगा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले साईडचे, तुम्हाला काय मिळतात सांगा, सर्कम सेंटर मिळतं. ओके, हे तुम्हाला काय करणार सांगा, 11वी 12वीत पण लागतात, पण मुलं विसरलेली असतात. त्यामुळे इथेच काय करायचं, परफेक्ट करायचं. याच्यावर आधारित सुद्धा एक क्वेश्चन आलेला असतो, पण ते परफेक्ट नसल्यामुळे आपण काय होतं सांगा, कन्फ्युज होतो. ऑर्थो सेंटर कसं येतं, इन सेंटर म्हणजे काय, हे आपण विसरलेलो असतो. ओके, चालेल. तर हे काय झालं सांगा, याच्याबद्दल 4 बद्दल झालं. ओके, आता कुणाला आणि काय क्वेश्चन विचारायचं तर विचारा, आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत, 15 मिनिटं आहेत. ओके, तर या एक आपण जो क्लास चालू करतोय ना, त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी सगळं म्हणजे आयोक्यम सगळं नाही कव्हर करणार, कारण त्याचा 12वी पर्यंतचा सिलेबस असतो. आपल्याला काय करायचंय, 8 ते 10 क्वेश्चन सोडवायचे आहेत. ओके, MTRP वगैरे सगळं आपलं कव्हर होणार, नॅशनल म्हणजे जे काय ह्याच्यासाठी आहे ते कव्हर होणार आहे. प्रिझमसाठी जर तुम्ही 9वी मध्ये असताना अप्लाय करू शकता, 10वी मध्ये, 11वी 12वी मध्ये पण अप्लाय करू शकता. ओके, आणि युविका मध्ये तुम्हाला 9वी मध्येच असताना, म्हणजे आता परीक्षा तुमची होणार तेव्हा काय करायचं, आणि तेव्हा तुमच्या 8वीचे मार्क्स कन्सिडर केले जातात, त्याला पण तुम्हाला 50% वेटेज आहे. त्यामुळे जर तुम्हाला 8वी मध्ये चांगले मार्क्स असतील तर तुमचे पॉसिबिलिटी वाढणार आहे, सिलेक्शन पॉसिबिलिटी. ओके, तर याच्यासाठी आपण काय करतो, तर आठवड्यातनं 2 लेक्चर्स आपले असणार आहे. ओके, आतापर्यंत आपण 3 लेक्चर फ्री मध्ये दिले, डेमो लेक्चर होते. ओके, प्रत्येकाला आवडेलच असं नाही, ज्याने आवडतं त्याने हे करायचंय. ओके, आणि आई वडील सांगतात म्हणून क्लासला नाही जॉईन व्हायचंय. तुमची जर इच्छा असेल की बाबा शाळेचा जो अभ्यासक्रम आहे तो सगळ्यांसाठी आहे. ओके, तुम्ही जर गणितामध्ये चांगले असाल, मॅथ्स तुमचं चांगलं असेल आणि जर नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या परीक्षामध्ये तुम्हाला म्हणजे भाग घ्यायचा आहे आणि तिथे आपले कर्तृत्व सिद्ध करायचं आहे, तर तुम्ही या परीक्षा द्यायला हरकत नाही. आपली जी टोटल जी फी आहे ती आपली 8,000 आहे, वार्षिक फी आहे आणि एकदाच भरायची आहे. ओके, हे झालं याच्याबद्दल. आता आणि तुमचे काही क्वेश्चन असेल ते सांगा. 3 लेक्चर मी डेमो घेतलेले बघा. ओके, पुढचे जे लेक्चर असणार ते पेड मेंबरसाठी असणार, ज्याने पैसे भरले त्यांच्यासाठी असणार. ओके, कोणाला काय विचारायचं विचारा बघा, आणि कोणाला काय विचारायचे काय याच्याबद्दल. कोण पालक असतील तर पालक पण विचारा.
सर युविकासाठी एक वेगळा कोर्स आहे का? कोर्स असं नाहीये. कोर्स असं नाही, कारण तुम्ही कोर्स घेऊन काय फायदा आहे त्याचा? काय नाही कोर्ससाठी. कोर्समध्ये तुमचे मार्क्स कसे असतात सांगा. 50% 8 स्टँडर्डसाठी असतात. तुम्ही कुठल्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये घेतला तर, आणि ग्रामीण भागात जर तुमची शाळा असेल ग्रामपंचायतीमध्ये, तर तुम्हाला त्याचं 15% ऍडव्हान्टेज मिळतं. ओके. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? हो. हो. आणि कुणाला काय विचारायचंय का? बोला ना. हॅलो. सर हा बोला. सर तुम्ही आज जे शिकवलं ते 7 स्कॉलरशिप मध्ये पण येतं ना? 7 स्कॉलरशिप. हा, मी आता दिले त्याच्यामध्ये पण हे आलं होतं. 7 स्कॉलरशिप मध्ये हा, Android वगैरे Class मला त्यांच्या ऑफिशियल सिलेबस मध्ये तर नाहीये. ओके. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. परीक्षाबद्दल किंवा आणि कुठल्या काय विचारायचं तर विचारा बघा. हो सर. ओके. चालेल. मग तुम्हाला इच्छा असेल तर जॉईन व्हा. माझा नंबर आहे तो सगळ्यांकडे असेल बहुतेक, तरी पण इथे मी लिहितो. हा माझा जीपे नंबर पण आहे. ओके. जर इच्छा असेल तर तुम्ही पेमेंट करून मला काय करू शकता, जॉईन होऊ शकता. ओके. चालेल. थांबूया आपण. थांबूया का? हॅलो. सर.